नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवूयात लिंबाचे लोणचं. हे लोणचं लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला सर्व लिंबू हे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर धुतल्यानंतर त्याला सगळे कोरडे करून घ्यायचे आहेत. लिंबामध्ये एकही पाण्याचा अंश नसावा अशी काळजी घ्यायची आहे. त्यानंतर धुवून कोरडे केल्यानंतर त्याचे आपल्याला अशा प्रकारे काप करून घ्यायचे आहेत. मी याच्यामध्ये लिंबाच्या 4 फोडी करून घेतलेल्या आहेत. लिंबू जर छोटे असतील तर तुम्ही 2ही फोड करून घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही 4 फोडी करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला लिंबामधून बिया ज्या असतात लिंबाच्या ते संपूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर ते चाकूच्या मदतीने आपण सगळ्या बिया काढून घेणार आहोत. आणि त्यानंतर ही लिंबू मला माझ्या बहिणीकडून आलेले आहेत. तिच्याकडे लिंबाचं झाड आहे. तिने फ्रेश लिंबू मला पाठवले, त्याचेच मी लोणचे बनवत आहे. अशा प्रकारे तुम्ही लिंबाच्या बिया म्हणजे लिंबूमधून बिया काढून घ्या आणि सर्व लिंबू अशाच प्रकारे कापून घ्या. त्यानंतर आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे. मसाल्यामध्ये जिरे, धने, बडीशेप आणि मेथीदाणे हे आपल्याला थोडं मंद आचेवर परतवून म्हणजे भाजून थोडं त्याच्यामध्ये त्याची थोडी जाडसर पूड करून घालून घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर आपण हळदही घालणार आहोत त्यामध्ये. तर हळद पण आपण थोडी मंद आचेवर थोडं त्याला भाजून घ्यायची आहे हलकी. आणि हळदही आपल्याला त्या लोणच्यामध्ये घालायची आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये थोडं लाल तिखट पावडर घालणार आहोत. तुम्हाला तुमची चवीनुसार तुम्हाला कसं तिखट हवं आहे त्यानुसार लाल तिखट पावडर पण घालायचं आहे. त्यानंतर मीठ पण घालायचं आहे आपल्या अंदाजानुसार, लिंबाच्या फोडीनुसार ॲक्च्युली. आणि मीठ घातल्यानंतर हळद घातली आहे आपण, तिखट घातलं आहे, मीठ घातलेलं आहे आणि आपल्याला साखर घालायची आहे. साखरेऐवजी तुम्ही गूळही घालू शकता. मी आज साखर घालत आहे. माझ्याकडे मोठं पातेलं नव्हतं त्यामुळे मी ते म्हणजे 2 पातेल्यामध्ये करत आहे. मात्र हे शिजवताना मी एकत्र करूनच शिजवणार आहे. याच्यामध्ये दोन्ही याच्यामध्ये सारखे मी लिंबू घेतले त्यामुळे सारखंच मिश्रण घालत आहे. त्यानंतर त्याला सगळं एकजीव करून घ्या. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स झाल्यानंतर ते सगळे आपल्याला म्हणजे हे सगळं आपल्याला हे मी आदल्या दिवशी केलेले होते. हे रात्रभर मी ठेवले होते. त्यासाठी मी थोडासा काला नमक पण घालत आहे. ते थोडं चटपटा छान लागतो लोणचं. त्यासाठी थोडासा काळा नमक घातला. आणि मला थोडं लिंबामध्ये ना म्हणजे थोडंसं रसाळ लोणचं आवडतो मला, त्यामुळे मी त्याच्यामध्ये थोडासा लिंबा पिळले आणि त्याचा रसही घालून घेतला. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पण करू शकता तसं. आणि परत मी ते सगळं फिरवून घेतलं, सगळं एकजीव करून घेतलं ते. आणि त्यानंतर त्यांना मी व्यवस्थितपणे असं झाकून ठेवून दिलं होतं. हे लोणचं आपण व्यवस्थित जर ठेवलं तर वर्षभर टिकतो, 1-2 वर्षही टिकतो. त्यानंतर झाकून ठेवल्यानंतर हे दुसऱ्या दिवशीचं क्लिप आहे. दुसऱ्या दिवशी मी त्याला एका मोठ्या वाट्यामध्ये ट्रान्सफर केलं आणि दोन्ही मिळून त्याला मी असं थोडंसं शिजवून घेतलं. हे 15 ते 20 मिनिट मी शिजवून घेतलं आहे. आणि लोणचं आपलं तयार झालेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.